हा आहे रानमेवा. बोरीचे झाडे, एवढी बोरं लागल्यात ना त्याला. बघा ही बोर. आम्हाला खूप खायला मिळतो रानमेवा. आता काही लोकांना निसर्ग म्हणजे काही माहीतच नाही, तर त्यांना रानमेवा म्हणजे काय कळणार नाही. आणि इकडे आहेत ना प्रत्येक प्रकारची झाडं आहेत, अनेक पक्षी आहेत, प्रत्येक प्रकारचे पक्षी आहेत. लोकांना रानमेवा म्हणजे काय, तर आता गावाकडच्या लोकांना आणि गावाकडची लोक जी शहरात आलेली आहेत ना त्यांना आहे माहिती रानमेवा म्हणजे काय. रानात मिळणाऱ्या खायच्या वस्तू. तर ही आमची लाली, ओहो, आणि आमचा डॉन बॉय, आणि ती काय होतंय चमेली. तर चमेली का ओरडत आहे, कारण खालून काही लोक माझ्या मागं आलेले आहेत. इकडे बघा, तिथं थांबलेत बघा. एकदम झूम करून दाखवते. हे बघा तो शेठ, हा बघा हिरो तिथं लपून बसलेला आहे, म्हणून चमेली त्याच्यावर ओरडत आहे. नो चमेली, चमेली इकडे ये, जाऊ नको, तो गेला गेला, या इकडे या, चला चला पटकन, गेला तो, तुमच्या एरियात नाही येणार तो, आहे तिथंच अजून तरी. चला मी चालले, चला, नको ना खायला तुम्हाला, चला चला पटकन. लाली तू छोटी आहे ना, कशाला त्यांच्याबरोबर जातेस? हां, भांडण करायला कशाला जाते? दूध चपाती आणली आज बाबूला, दूध चपाती. हे तू खूप आवडते सगळ्यांना. हो, सगळे मला म्हणतात लाली खूप गोड आहे, गोड. म्हटलं आहेच माझी पिल्लं गोड. पाणी खूप बरं वाटतं यांना, पाण्याची सोय प्यायची होती, पण हे पाणी झिरपून आहे ना 2 दिवसात सगळं खाली जातं या साईडला. चला पटकन दूध चपाती द्यायची पिल्लूंना. चला चला, मी तुला चपाती चुरते. अरे बापरे, पाणी आहे तर चपाती कशी द्यायची?